आताची 2 मिनिटांपूर्वीची महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी सर्वात आनंदाची बातमी सध्या समोर आली आहे। लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपये प्लस 2300 रुपये असा मिळून मिळणार 4400 रुपयाचा हप्ता। महाशिवरात्रीनिमित्त एक साडी देखील मिळणार। 2828 रुपयांचा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार? देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केली मोठी घोषणा। 1500 रुपयाचा 8वा हप्ता लगेच खात्यात येणार की 2100 रुपये येणार, याची इत्थंभूत माहिती पुढील अवघ्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला आम्ही देणार आहोत। महाशिवरात्रीनिमित्त एक साडी मिळणार आहे, 2828 रुपये मिळणार आहेत। कशाबद्दल आहे आणि व्हिडिओ आणि कोणाला मिळेल हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं पहा। कालपासून सुरू झालेला आहे। देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठी घोषणा केली। काल, उद्या, परवा आणि तेरवा म्हणजे सलग 4 दिवस महिलांच्या खात्यावरती हे पैसे आता यायला सुरुवात झाली आहे। सुरुवातीला कोणते 4 ते 5 जिल्हे घेण्यात आले आहेत, उद्या परवा कोणते 5 जिल्हे आहेत आणि चौथ्या टप्प्यात कोणते 5 जिल्हे आहेत, या सगळ्यांची आपण माहिती घेणार आहोत। महिलांच्या खात्यात पैसे आता आलेत। आज महिलांनी आपल्याला सांगितलं की आमच्या खात्यामध्ये 2100 रुपये आले आहेत, परंतु काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत। 1500 रुपये देखील काही महिलांच्या खात्यावरती येऊन पडलेले आहेत। तेव्हा ही नेमकी बातमी काय आहे, कोणासाठी आहे आणि नेमक्या पैसे महिलांच्या खात्यावरती कसे आले आहेत याची आपण माहिती बघणार आहोत। परंतु त्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाची कागदपत्रे सांगितली आहेत आणि 5 महत्त्वाच्या वस्तू ज्या तुम्हाला देखील मिळणार आहेत। बघूया त्या महत्त्वाच्या वस्तू आणि कोणती कागदपत्रे, याशिवाय तुम्हाला 5वा 8वा हप्ता मिळणार नाही असं जाहीर केलं आहे। जवळजवळ 33.5 लाख महिला या योजनेतून बाहेर गेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या खात्यावरती आता पैसे येणार नसल्याचं सरकारने आदितीताई तटकरे यांनी जाहीर केलं आहे। आम्ही कोणत्याही प्रकारचे निकष बदलले गेलेले नाहीत, आमचे निकष तेच आहेत। मात्र आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे की 33 लाख महिला या योजनेतून बाहेर गेल्या आहेत। फक्त त्यांचं हे 2 कामच बाकी होते आणि त्या 2 कागदपत्रामुळे त्या महिला बाहेर गेल्या आहेत। मग ती 2 कागदपत्र कोणती आहेत, ती 2 कोणती कामं आहेत ती तुम्हाला करायची आहेत, याची देखील माहिती आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। महाराष्ट्रातील जवळजवळ आपल्याला माहीत आहे की आज 2100 रुपयाचा प्लस हप्ता परत 2300 रुपयांचा हप्ता, हे मिळून 44 रुपये हप्ते मिळणार आहेत। ज्या महिलांना डिसेंबरचा जानेवारीचा हप्ता आलेला नाही त्यांचे देखील आता 3000 रुपये तुमच्या खात्यावरती या महिन्यात सरसकट देण्याचा सध्या सरकारने विचार केला होता। त्यामध्ये 3600 कोटी आजच आदितीताई तटकरे यांच्या खात्यावरती अजित पवारांनी दिले आहेत। तिकडे एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले की मी आज बटन दाबले, ते बटन दाबले ती तुमच्या खात्यावरती पैसे येण्याचं बटन दाबल्याबरोबर हे पैसे सकाळी 9 वाजता महिलांच्या खात्यावरती आज आले आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की तुमच्या खात्यावरती पैसे आलेत की नाही हे आम्हाला चेक करून सांगा। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की आम्ही ही योजना बंद करणार नाही, परंतु महिलांच्या खात्यावरती सकाळी मी आणि एकनाथ शिंदे यांनी बटन दाबून ते पैसे दिलेले आहेत। 2100 रुपयांचा हप्ता काही महिलांच्या खात्यावरती आहे, काही महिलांच्या खात्यावरती 1500 रुपयांचा हप्ता आहे। परंतु कोणते 5 जिल्हे सुरुवातीला आहेत ते देखील त्यांनी सांगितले। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 विभाग येतात। त्यामध्ये आपण जर पाहिलं मराठवाड्यामध्ये संभाजीनगर आहे, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यातील साधारणतः संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यामध्ये हे पैसे त्यांनी आज पाठवले गेले आहेत। सकाळी 9 वाजता जवळजवळ या जिल्ह्यातील 3 लाख महिलांच्या खात्यावरती हे पैसे आलेले आहेत। त्यानंतर त्यांनी घेतला पश्चिम महाराष्ट्रातला विभाग, त्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, सोलापूर, पुणे या भागातील साधारणतः त्यांनी सातारा आणि पुणे या 2 जिल्ह्यामध्ये पैसे पाठवले असून त्या देखील महिलांच्या खात्यावरती दुपारी 12:30 वाजता हे पैसे आलेले आहेत। काही महिलांच्या खात्यावरती 3000 आणि 2100 5100 रुपये काही महिलांच्या खात्यावरती आल्याचं त्यांनी देखील जाहीर केलं आहे। महाशिवरात्रीनिमित्त या महिलांना आता पुढच्या आठवड्यामध्ये साडी देखील देण्याचा निर्णय आता सरकारने घेतला। महाशिवरात्री जरी बुधवारी असली तरी सोमवारीच ही साडी त्या महिलांना देण्याचा निर्णय सध्या सरकारने घेतल्याची माहिती सध्या समोर येत आहे। त्यामुळे आदितीताई तटकरे यांनी खूप मोठी महत्त्वाची बातमी देत असतानाच पुढे उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातील धुळे या नंदुरबार या 2 गरीब जिल्ह्यामध्ये पैसे सकाळीच 11:30 वाजता पाठवले आहेत। ते पैसे साधारणतः 3000 रुपये असल्याची बातमी सध्या तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी देखील दिली आहे। त्यानंतर आपण जर विदर्भाकडे गेलो, विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि इकडे वर्धा आणि अकोला या 4 जिल्ह्यामध्ये हे पैसे आल्याचं ते सकाळी आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे। परंतु 5वा आणि 6वा टप्पा यासाठी त्यांनी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्ह्यामध्ये पैसे संध्याकाळी 4:30 ते 5 वाजता पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी बोलले। म्हणजे आतापर्यंत साधारणतः
15 ते 16 जिल्ह्यामध्ये हे पैसे आले आहेत. अजूनही 18 जिल्हे बाकी आहेत. त्या जिल्ह्याची प्रक्रिया उद्या सकाळपासून तर चालणार. मात्र तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ती 2 कामं कोणती आहेत त्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचं काम त्यांनी सांगितलं की तुमचं बँक खातं तुमच्या अकाउंटशी लिंक आहे का, तुमची KYC बरोबर आहे का, केली नसेल तर तुम्ही KYC बँकेमध्ये जाऊन KYC करायची आहे. परंतु त्यामध्ये दुसरं एक महत्त्वाचं काम त्यांनी सांगितलं की तुमचं बँक खात्यावरचं नाव आणि तुमच्या आधार कार्डवरचं नाव बरोबर आहे का, तुमचं स्पेलिंग बरोबर आहे का, तुमचं प्रत्येक वडिलांचं नाव बरोबर आहे का, की तुमच्या नवऱ्यांचं नाव आहे, कुणाचं नाव तुमच्या नावासमोर आहे, बँक खात्यासमोर आधार कार्डसमोर, दोन्ही जुळले पाहिजे. दोन्ही जर जुळले नसतील तर तुम्हाला मात्र हा 8वा हप्ता येणार नसल्याचं सकाळीच एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. म्हणजे तुम्ही आता काय करायचं, तुम्ही काय करायचं की तुमचं बँक खातं आणि तुमचं पासबुक हे दोन्ही समोर पकडायचे. समोर पकडून तुम्ही तुमचं नाव चेक करायचं. बँक खात्यावरचं नाव, तुमच्या आधार कार्डवरचं नाव सेम आहे का बघायचं. त्यानंतर तुमच्या मिस्टरांचं नाव, तुमचं आणि आधार कार्डवरचं नाव सेम आहे का बघायचं. जर तिन्ही नावं सेम असतील तर मात्र तुम्हाला हा हप्ता तुमच्या खात्यावरती येणार असल्याचं सध्या बोललं जात आहे. मात्र ह्या गोष्टी जर तुमची पूर्तता होत नसेल तर मात्र 100% तुमचं या यादीतून नाव गाळले जाईल असं सध्या सांगितलं आहे. त्यामुळे पुढे उत्पन्नाचा दाखला देखील तुमच्याकडे असेल किंवा नसेल. गेल्या वेळेस तुम्हाला ज्या पैसे 7 हप्ते आलेत ते उत्पन्न दाखला नसताना ते हप्ते आले. परंतु आता मात्र सरकारने उत्पन्नाचा दाखला खूप महत्त्वाचा केला आहे. तो तुमच्याकडे असायला हवा. 2.5 लाखाच्या खाली उत्पन्न असायला हवं. तुमच्याकडे ट्रॅक्टर असला तरी चालेल, मात्र दुसरी कोणत्याही प्रकारची गाडी नसायला हवी हे देखील सरकारने आजच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टींची पूर्तता तुम्ही केली असेल तर मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नसल्याचं सध्या सरकारने आजच सकाळी जाहीर केले. साधारणतः 3,600 कोटी रुपये महिलांच्या खात्यावरती येण्यास सकाळी सुरुवात झाली आहे. उद्या रविवारी आणि सोमवारी आणि मंगळवारी हे 3 दिवस देखील तुमच्या खात्यावरती पैसे लगातार येणार असल्याची बातमी सध्या दिली गेली आहे. त्यामुळे हा देखील महत्त्वाचा सध्या डाव एकनाथ शिंदे यांनी रचला आहे की महिलांच्या खात्यावरती पैसे तारखेच्या अगोदर देणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की येणाऱ्या निवडणुका बघता याचा खूप मोठा फायदा महायुतीला होणार असल्याचं सध्या एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महिलांना कोणत्या प्रकारचं दुखवण्याचं नाही असे म्हटले. परंतु जो 22 लाख महिलांची खाती आता बंद होणार आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. परंतु त्या महिला कोणत्या आहेत ते आपण देखील पाहणार. मात्र तुम्ही या आधार कार्डचं बँकचं सीडिंग जर केलं असेल तुम्हाला कोणत्याही प्रकारची घाबरायची भीती नाही. तुमच्या जर 2.5 लाखाच्या उत्पन्नाखालचा दाखला असेल तर तुम्हाला देखील घाबरायची भीती नाही असं त्यांनी म्हटलं. तेव्हा तुमच्या खात्यावरती पैसे आलेत की नाही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. म्हणजे उद्या सकाळपर्यंत आपल्याला बघता येईल की किती महिलांच्या खात्यावरती पैसे आले आहेत. धन्यवाद.